बुलढाण्यात आम आदमी पार्टीची पहिल्यांदाच नगराध्यक्षपदासाठी उडी. उच्च शिक्षित असलेल्या मनीषा मोरे यांना आरोग्य शिक्षण क्षेत्रात घडवायचेत आमूलाग्र बदल. बुलढाणा नगर परिषदेच्या रणसंग्रामामध्ये आम आदमी पार्टीने नगराध्यक्षपदासाठी उडी घेत पहिल्यांदाच उच्च शिक्षित महिलेला निवडणुकीच्या रणांगणात उतरवलं आहे. उच्च शिक्षित असलेल्या मनीषा प्रशांत मोरे या आम आदमी पार्टीच्या बुलढाणा नगराध्यक्षपदाच्या अधिकृत उमेदवार आहेत. दिल्लीत आम आदमी पार्टीचे मुख्यमंत्री असताना अरविंद केजरीवाल यांनी ज्या पद्धतीने शिक्षण आणि आरोग्यावर आमूलाग्र बदल घडवले, त्याच धर्तीवर बुलढाण्यात देखील मनीषा मोरे यांना शहरात परिवर्तन घडवायचे आहे. आरोग्य आणि शिक्षण व्यवस्थेचा दर्जा उंचवायचा आहे. बुलढाणा नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदासाठी निवडणूक रिंगणात असलेल्या उमेदवारांमध्ये मनीषा मोरे हा सर्वाधिक शिक्षित उमेदवार असल्याच्या चर्चाही आहेत. तर आम आदमी पार्टीकडून आपला अजेंडा आणि जाहीरनामा जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रचाराच्या इतर माध्यमांपेक्षा प्रत्यक्ष भेटीला त्या प्राधान्य देत असल्याचं पाहायला मिळत आहे. आज मी तुम्हाला एकच विनंती करू इच्छिते की कित्येक दिवस झाले आपण बघतो प्रत्येक उमेदवार हा अनेक आश्वासने आपल्याला देत आहे. त्यापैकी किती आश्वासनं ते पूर्ण करू शकतात त्या कोणीही सांगू शकत नाही. परंतु आम आदमी पार्टी हा पक्ष असा एक प्रामाणिक पक्ष आहे की ज्याने जे बोललेले आहेत ते वाक्य दिल्लीमध्ये सत्यात उतरवलेले आहेत. त्याचं चित्र तुम्हाला पाहायलाच मिळत आहे. आणि तशाच प्रकारचं काम घेऊन आपण बुलढाण्यामध्ये सर्वप्रथम उमेदवारी अर्ज सादर केलेला आहे. आपला महत्त्वाचा अजेंडा आहे शिक्षण आणि आरोग्य. आपल्याला त्याच्यामध्ये आमूलाग्र बदल घडवायचे आहेत. शिक्षणासाठी जे गरीब वर्गातून विद्यार्थी अ, पुढे येऊ इच्छितात त्यांना सुसुविधांनी उपलब्ध असे शिक्षण आपल्याला पुरवायचं आहे. साठी नगरपालिका शाळांमध्ये आपल्याला पाहिजे तशा सुविधा आपण उपलब्ध करून देणार आहोत. तसेच नगराची स्वच्छता याकडे भर दिला जाईल.